हॅलो नमस्कार मित्रांनो, PYQ विश्लेषण सिरीजच्या या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओत आपण भूगोल या विषयाअंतर्गत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण सविस्तर बघणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये 2018 ते 20 च्या दरम्यान आयोगाने जे काही प्रश्न विचारलेले होते ते आपण सविस्तर आपल्या या चॅनलमध्ये ते आपण डिस्कशन केलेले आहे। तुम्हाला जर ते व्हिडिओ बघायचं झाल्यास त्या व्हिडिओची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करून देणार आहे। ओके, सो ते व्हिडिओ बघा, तुम्हाला एकंदरीत आयोगाचा जो प्रश्न विचारण्याचा कल कसा आहे त्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील। सोबतच भूगोल विषयामध्ये कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत हे सुद्धा एकंदरीतच आपल्याला या PYQ विश्लेषण सिरीजच्या माध्यमातून कळून येतो आहे। ओके, सो आजच्या आपण व्हिडिओमध्ये आपण 2021 या वर्षी विचारलेले प्रश्न बघूयात। अजून एक गोष्ट मी माहिती तुम्हाला देऊ इच्छिते। आपण 2018 ते 23 च्या दरम्यान अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत राज्यसेवा पूर्व परीक्षेत जे प्रश्न विचारलेले होते ते आपण सविस्तर डिस्कस केलेले आहे। त्याची देखील प्लेलिस्ट मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे। सो तुम्हाला ते अधिक PYQ विश्लेषण सिरीजचा फायदा होईल। ओके, आणि आपल्या जे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आहे जी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न शेवटची आहे, तर त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त मार्क्स घेऊन पूर्व परीक्षा पास होण्याचा प्रयत्न करूया। ओके, सो कुठलाही वेळ वाया न घालवता आपल्या लेक्चरला हात घालूयात। सो आता जो पहिला प्रश्न होता 2021 मध्ये भूगोल या विषयाअंतर्गत, त्यामध्ये जे काही बहिर्गत शक्ती आहेत त्या बहिर्गत शक्तीमुळे आणि त्याचे अपक्षय व संचयन कार्यामुळे जे काही भूरूपे निर्माण होतात त्या संदर्भाने हा एकंदरीत आपल्याला प्रश्न विचारल्याचे दिसून येतो। या ठिकाणी आपल्याला समुद्र किनाऱ्याचे जे काही लाटा आहेत त्या लाटांपासून किंवा त्या लाटांच्या अपक्षय कार्यामुळे जे काही भूरूपे निर्माण होतात ते कुठले भूरूपे आहेत असा एकंदरीत आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। ओके, समुद्र किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे खालीलपैकी कोणते भूरूपे निर्माण होतात? या ठिकाणी दिलेला आहे ऑप्शन 1 मध्ये तर समुद्रकडा, आखात, समुद्र किनाऱ्यावरील गुहा, समुद्र तटीय स्तंभ। दुसरा ऑप्शन मध्ये समुद्रकडा, तरंग निर्मित चबुतरा, वाळूचे दांडे, खाजण। त्यानंतर आहे आखात, समुद्रकडा, खाजण, वाळूचे दांडे, समुद्रीय तटीय स्तंभ, समुद्रकडा, आखात आणि खाजण। तर या ठिकाणी आधी आपण सागरी लाटा आहे त्याचे खनन कार्य आणि संचयन कार्यामुळे कुठले भूरूपे निर्माण होतात ते बघूयात, मग आपल्या प्रश्नाकडे येऊयात। सो सागरी लाटांचे खनन कार्य काय आहे तर लाटा किनाऱ्यावर येऊन फुटल्यानंतर म्हणजे लाटा किनाऱ्यावर येऊन आदळल्यानंतर पाणी जे असतात त्याचे तर त्याबरोबर वाहून आलेले जे काही दगड असतात, गोटे, रेती, वाळू इत्यादी पदार्थ जोराने किनाऱ्यावर आपटतात, ओके, किंवा आदळतात, त्यामुळे किनाऱ्याची झीज होते। सागरी लाटांच्या द्राविक व रासायनिक क्रियेमुळे देखील किनाऱ्यांची झीज होत असतो आणि यामुळे एकंदरीत खनन कार्य घडून येत असतो आणि या खनन कार्यामुळे विविध भूरूपे तयार होतानाचे आपल्याला दिसून येतो। ज्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी तंग घर्षित मंच। ओके, लक्षात ठेवा, आपल्याला हे विचारतं की सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे कुठले भूरूपे तयार होतात तर तंग घर्षित मंच, त्यानंतर सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान आणि सागरी स्तंभ। ओके, त्यानंतर आहे समुद्र लाटांचे संचयन कार्य। आता आपण जेव्हा सागरी लाटांचे खनन कार्य जेव्हा बघतो तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी तुम्ही बघू शकता सागरी कडा तयार होतो, त्यानंतर सागरी गुहा खनन कार्यामुळे, तंग घर्षित मंच, ओके, त्यानंतर सागरी कमान, त्यानंतर सागरी स्तंभ। अशा पद्धतीने सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे हे भूरूपे तयार होत असतात। आता सागरी लाटांचे संचयन कार्यामुळे म्हणजे ज्या ठिकाणी बाहेरून येऊन एखादी गोष्ट किंवा एखादा जो काही मटेरियल आहे तो साचतो आणि त्या साचल्यामुळे ज्या काही भूरूपे तयार होतात तर त्या कुठले भूरूपे तयार होतात ते आपण बघूयात। तर किनाऱ्याची झीज झाल्यामुळे सुटे झालेले जे काही पदार्थ आहेत ते सागर तळावर साठतात किंवा साचतात। भरती ओहोटीमुळे या पदार्थांची किनाऱ्याकडे व परत सागराकडे हालचाल सुरू असते, यामुळे एकमेकांवर आपटून ते बारीक होतात। अशा पदार्थांचा एकंदरीत संचयन आपल्याला दिसून येतो। ओके, अशा पदार्थांचे संचयन लाटाचा प्रभाव कमी असलेल्या किनारी भागात होतं आणि एकंदरीत या सागरी लाटांच्या संचयन कार्यातून आपल्याला कुठले भूरूपे तयार होताना दिसतो तर पुढण आहे, त्यानंतर वाळूचा दांडा, खाजण इत्यादी भूरूपे तयार होतात। म्हणजेच काय तर संचय कार्यामुळे एक पुढण, वाळूचा दांडा, खाजण हे तयार होताना दिसतो आहे आणि खनन कार्यामुळे तंग घर्षित मंच, सागरी गुहा,
सागरी कडा आणि सागरी कमान तसेच सागरी स्तंभ हे भूरूपे तयार होतात. आता आपल्या प्रश्नाकडे येऊयात. सागरी लाटांचे अपक्षय, अपक्षय म्हणजे खनन कार्यामुळे कुठले भूरूपे तयार होतात? तर सागरी कडा होतो का? ऑफकोर्स होतो. आखात, आखात आपण जे काही सागरी आखात तयार होतो त्यालाच आपण एकंदरीत अशा पद्धतीचा जो काही आखात आपल्या याच्यामध्ये जो भूगोलामध्ये अभ्यासतो तर तो आखात या सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे तयार होताना दिसतो. त्यानंतर समुद्र किनाऱ्यावरील गुहा. आता समुद्र किनाऱ्यावरील गुहा म्हणजे काय? तर अशा संदर्भाने किंवा अशा पद्धतीने गुहा तयार होतात. समुद्र तटीय स्तंभ. समुद्र तटीय स्तंभ ज्याला आपण सागरी स्तंभ असे म्हणत असतो, तर सागरी स्तंभ अशा पद्धतीने तयार होताना दिसतो. ओके. सो या ठिकाणी जर आपल्याला वास्तविक जर आपल्याला बघायचं झालं तर या ठिकाणी लक्षात येईल सागरी गुहा तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी याचा जो माती आहे किंवा जो काही मटेरियल आहे तो सागरी लाटांमुळे तिथून अपक्षय झालेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे सागरी कडा. अशा पद्धतीने एकंदरीतच या ठिकाणची जी माती आहे ते महासागराच्या लाटामुळे ती अपक्षय झालेलं आहे. ओके. सो इकडे बघू शकता तंगघर्षित मंच. तंगघर्षित मंच म्हणजे या ठिकाणी जो काही सागरी लाटांच्या याच्यामुळे हे जो इथली जी माती आहे ती त्या मातीचा अपक्षय झाल्याचे आपल्याला दिसून येतो. आणि एकंदरीतच सागरी कमान. ओके. अशा पद्धतीने सागरी कमान तयार झालेला आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला सागरी लाटांच्या अपक्षय कार्यामुळे भूरूपे निर्माण होत असल्याचे दिसून येतो. आता पुढच्या प्रश्नात आपण बघूयात. आता आपल्याला जे काही वाहतूक संदर्भाने किंवा पायाभूत संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. एकंदरीतच खालीलपैकी शहरांचा कोणता समूह स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला राष्ट्रीय महामार्गाविषयी प्रश्न विचारलेला आहे. आणि कुठले ते? तर स्वर्णिम चतुर्भुज. ओके. स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग जे काही प्रकल्प आपण राबवलेला आहे स्वर्णिम चतुर्भुज. तर सर्वात आधी आपण स्वर्णिम चतुर्भुज प्रकल्प म्हणजे काय ते बघूयात. तर ज्याला आपण सुवर्ण चतुष्कोन देखील म्हटलं जातो. स्वर्णिम चतुर्भुजला सुवर्ण चतुष्कोन देखील म्हटलं जातो. ही भारत सरकारने हाती घेतलेली भारतातील सर्वात मोठी व जगातील 5व्या क्रमांकाची रस्ते बांधणी प्रकल्प आहे. ओके. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सुवर्ण चतुष्कोन म्हणजे काय तर स्वर्णिम चतुर्भुज सागरी राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पाची घोषणा केली होती. आणि एकंदरीतच याची संचलन व नियमनाचे काम कोण करत असतो? तर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यासाठी जबाबदार आहे. या अंतर्गत भारताची 4 प्रमुख महानगरे प्रमुख महानगरे आहेत? तर 4 प्रमुख महानगरे जोडल्या गेलेल्या आहेत. दिल्ली आहे, मुंबई आहे, कोलकाता आणि चेन्नई असे 4 प्रमुख महानगरे या स्वर्णिम चतुर्भुज महामार्गाचे जे काही प्रकल्प आहे त्याने जोडले गेलेलं. आणि एकूण लांबी किती आहे? तर 5846 किलोमीटर. हे देखील आपल्याला माहिती असावं. एकूण लांबी आहे 5846 किलोमीटर. ओके. आता या ठिकाणी काही शहर दिलेले आहेत ते बघूयात आपण. सो दिल्ली ते मुंबई, त्यानंतर मुंबई ते चेन्नई, त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चेन्नई ते हावडा. ओके. आणि त्यानंतर या ठिकाणी दिल्ली ते हावडा आणि दिल्ली ते चेन्नई अशा पद्धतीने गोल्डन क्वाड्रिलॅटरल नॅशनल हायवे प्रोजेक्ट अशा पद्धतीने आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणत असतो. तर या ठिकाणी काही शहरे दिलेली आहेत. तर जलंधर, अंबाला, दिल्ली, जयपूर कुठले शहर जोडले गेलेले आहेत? तर जर तुम्ही बघाल तर ऑप्शन 2 मध्ये जी शहरे दिलेली आहेत बंगलोर, चेन्नई, कोलकाता आणि आग्रा ही शहरे या गोल्डन क्वाड्रिलॅटरल नॅशनल हायवे प्रोजेक्ट अंतर्गत जोडले गेलेले आहेत. ओके. बंगलोर, चेन्नई, कोलकाता आणि आग्रा हे शहर. ओके. या ठिकाणी बघू शकता कोलकाता जो पट्टा आहे दिल्ली ते कोलकाता, तर या दिल्ली कोलकाताच्या दरम्यान जे काही शहर आहे त्याच्यामध्ये आग्रा. ओके. त्यानंतर आहे कोलकाता हे शहर जोडले गेलेले आहे. परत चेन्नई हे शहर जोडले गेलेले आहे आणि बंगळूर. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 मध्ये जे शहरे आहेत ते या स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो बाकीचे शहरे देखील या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही नंतर स्क्रीनशॉट वगैरे किंवा PDF या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिली जाईल, ते तुम्ही बघू शकता. ओके. किंवा वाचू शकता.
त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. यामध्ये आपल्याला जे काही लोकल विंड्स आहेत किंवा ज्याला आपण स्थानिक वारे, तर जगातील जे काही स्थानिक वाऱ्यांचा जो काही व्हेरिएशन आहे किंवा जे काही वितरण झालेलं आहे किंवा वेगवेगळ्या खंडामध्ये वेगवेगळे स्थानिक वारे दिसून येतात, त्या संदर्भाने आपल्याला जोड्या लावा या स्वरूपात प्रश्न विचारलेला आहे. आता सहारा वाळवंटात कुठले स्थानिक वारे दिसून येतो, ग्रीसमध्ये कुठले, इराणमध्ये कुठले स्थानिक वारे आणि आल्प्समध्ये कुठले, म्हणजे आल्प्स पर्वत दरम्यान जे काही स्थानिक वारे आहेत ते कुठले आहेत. तर आपल्याला आपण मागच्या जे काही 2-3 वर्षाचे प्रश्न डिस्कस केले त्याच्यामध्ये सातत्याने आपल्याला प्रत्येक वर्षी आपल्याला स्थानिक वाऱ्यांवर प्रश्न विचारतो आहे. सो आल्प्सबद्दल आपल्याला माहीत आहे, आल्प्स हे आल्प्स दरम्यान कुठले स्थानिक वारे दिसून येतात, तर फॉन. ओके. सो ला जो ड आहे त्याला 1 नंबरचा पर्याय लागतो. ला 1 नंबरचा पर्याय असणारा पर्याय क्रमांक 2. ओके. त्यानंतर इराण या देशात कुठले स्थानिक वारे दिसून येतात किंवा इराण या पट्ट्यामध्ये, तर शेमून हे वारे दिसून येतात. त्यानंतर ग्रीसमध्ये सिरक्को. ओके. आणि सहारा वाळवंटाचा जे काही वाळवंटी प्रदेश आहे त्या ठिकाणी खामसीन नावाचे स्थानिक वारे आपल्याला दिसून येतात. ओके. सिरक्को या ठिकाणी आहे, त्यानंतर खामसीन, सहारा वाळवंट. ओके. फॉन या ठिकाणी आहे. अजून कुठला आहे, ओके, सेमून दिलेलं आहे का, ठीक आहे, या मॅपमध्ये नाही दिलेलं. सो अशा पद्धतीने आता फॉन या ठिकाणी काही कुठले वारे वार्म्समध्ये गरम वारे कुठले आहेत आणि थंड वारे कुठले आहेत ते आपल्याला कदाचित विचारू शकते येणाऱ्या काळामध्ये. तर आपल्याला माहिती असायला हवं, जी फॉन लोकल विंड आहे ती कशी आहे, तर वार्म आहे, म्हणजे गरम उष्ण वारे आहेत. आणि रिझन काय आहे, तर आल्प्स पर्वत. त्यानंतर चिनूक, ज्याला स्नो ईस्टर देखील म्हटलं जातो, हे देखील उष्ण वारे आहेत आणि रॉकी पर्वताच्या दरम्यान उत्तर अमेरिकेत ते दिसून येतात. त्यानंतर आहे कालबैसाखी. आता कालबैसाखी हे गरम उष्ण वारे आहेत आणि हे आपल्या उत्तर भारतामध्ये दिसून येतात. ओके. त्यानंतर बर्ग कुठं आहे, तर बर्ग या ठिकाणी. ओके. तर साऊथ आफ्रिकेमध्ये हे देखील गरम वारे आहेत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ते दिसून येतात. त्यानंतर झोंडा हे अँडीज पर्वताच्या दरम्यान दिसून येतात. ओके. झोंडा हे वारे आपल्याला कुठे दिसून येतात, अँडीज, रॉकी माउंटेन. ओके. त्यानंतर इकडे अँडीज पर्वत जो आहे दक्षिण अमेरिकेमध्ये, त्या ठिकाणी हे झोंडा वारे दिसून येतात. लू अगेन आपल्या भारतामध्ये दिसून येतात. सँटा हे वार्म म्हणजे गरम उष्ण वारे आहेत आणि कॅलिफोर्नियामध्ये हे सँटा दिसून येतात. ओके. त्यानंतर आहे सदर्ली हे आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये दिसून येतात. कोल्ड वारे आहेत, हे थंड वारे. त्यानंतर खामसीन आताच आपण बघितलं, खामसीन कुठे दिसून येतो, तर जे काही इजिप्तच्या दरम्यानचा जो काही वाळवंटी प्रदेश आहे त्याच ठिकाणी आपल्याला वाळवंटी प्रदेशामध्ये हे खामसीन दिसून येतात आणि हे देखील उष्ण वारे आहेत, विशेषतः इजिप्त या प्रदेशात. त्यानंतर हर्मॅटनला डॉक्टर वारे देखील म्हटलं जातं. आपल्याला लक्षात घ्यायला हवं की आपल्याला हे लक्षात म्हणजे ठेवणे अपेक्षित आहे की हर्मॅटन कुठल्या वाऱ्याला डॉक्टर वारे म्हटलं जातं, तर हर्मॅटन. ओके. गरम वारे आहेत, कुठे दिसून येतं, तर गुनिया कॉस्टमध्ये या ठिकाणी. ओके. त्यानंतर आहे मिस्ट्रल हे युरोपमध्ये या ठिकाणी दिसून येतात, फ्रान्समध्ये. आणि सेमून आताच बघितलं, इराणमध्ये गरम उष्ण वारे आहेत. सो अशा पद्धतीने वाऱ्यांच्या एकंदरीतच प्रकार आणि ते कुठल्या प्रकारचे वारे आहेत ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्यानंतर आहे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे जे काही आपली हिमालयीन पर्वतरांग आहेत, त्या हिमालयीन पर्वतरांगामध्ये जे विविध पर्वतश्रेणी आहे त्या संदर्भाने आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की काराकोरम पर्वतश्रेणी आणि पीर पंजाल पर्वतश्रेणी दरम्यान कोणती पर्वतश्रेणी आढळते. ओके. काराकोरम आणि पीर पंजालच्या दरम्यान, तर काराकोरम पर्वतश्रेणी कुठं आहे, तर या ठिकाणी काराकोरम पर्वतश्रेणी. आणि पीर पंजाल या ठिकाणी झास्कर रेंजच्या खालती जो ग्रेटर हिमालय आहे, त्या ग्रेटर हिमालयाचा जो भाग आहे त्याला आपण पीर पंजाल असे म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला हवं की झास्कर रेंज हे काराकोरम आणि पीर पंजालच्या दरम्यान आहे. ओके. सो झास्कर पर्वतश्रेणी हे आपलं योग्य पर्याय असणार आहे. ओके. या ठिकाणी एक ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो कशा लक्षात ठेवायचं, तर काल झा पी स अशा पद्धतीने एक वर्ड लक्षात ठेवा, शब्द. का म्हणजे काराकोरम. ओके. काराकोरम. त्यानंतर ल म्हणजे लडाख, झा म्हणजे झास्कर. ओके. पी म्हणजे पीर पंजाल आणि श म्हणजे शिवालिक. सो अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता, शिवालिक, कालझा पीस. ओके.
सो या ठिकाणी काही हायेस्ट माउंटेन पिक्स दिलेले आहेत, ते तुम्ही नंतर वाचू शकता. आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असणारे देश 2012 या वर्षाच्या अनुषंगाने आपल्याला उतरत्या क्रमाने आपल्याला ती जोडी लावायची आहे किंवा एकंदरीत ऑप्शन अरेंज करायचे आहे. ओके. सो या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केलेली असेल की जो सर्वात लहान देश आहे तो मोनाको देश आहे. आता ज्या ठिकाणी जो देश लहान त्या ठिकाणी जरी लोकसंख्या कमी असली तरी त्याची घनता आपल्याला जास्त दिसून येते. सो या लॉजिकने देखील आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ओके. सो मोनाको हे जे देश आहे तर या देशामध्ये लोकसंख्या त्या प्रमाणात लहान जरी असलं तरी मोनाको जो एकंदरीतच त्यांची जी काही क्षेत्रफळ आहे, भूमी जी काही कमी त्यांना लाभलेली आहे त्यानुसार जर लोकसंख्या बघितलं तर त्यांची घनता जास्त दिसून येते. ओके. सो पहिला जो आपला ऑप्शन मोनाको असायला पाहिजे, कारण छोटा देश आहे आणि लोकसंख्येच्या तुलनेत जास्त घनता असणारा आपल्याला दिसून येईल. ओके. सो डी जे ऑप्शन आहे ते पहिल्यांदा असायला पाहिजे. या ठिकाणी आहे का? नाही. या ठिकाणी पण नाही आहे, या ठिकाणी नाही. सो पर्याय क्रमांक 3 आपल्याला सहज पर्याय मिळू शकतो जर आपण त्या ठिकाणी लॉजिकचा वापर केला तर. ओके. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोनाको 2017च्या एक पॉप्युलेशन रिपोर्टनुसार जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेली होती त्याच्यामध्ये सर्वाधिक जी काही डेन्सिटी आहे ते मोनाको, त्यानंतर आहे मकाऊसार, त्यानंतर सिंगापूर, हाँगकाँग, जिब्राल्टर, त्यानंतर बहरेन, होली सी, मालदीव्स, माल्टा आणि बांगलादेश. ओके. सो बांगलादेश वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे, ते या पद्धतीने तुम्ही अरेंज करू शकता. ओके. सो मोनाको पहिल्यांदा, त्यानंतर कुठला आहे? बी सिंगापूर आहे का? ओके. सिंगापूर आहे. मकाऊ या ठिकाणी दिलेलं नाही. त्यानंतर एफ कुठला आहे? बहरीन आहे का या ठिकाणी? ऑफकोर्स आहे बहरीन. जिब्राल्टर आहे का आपल्या ऑप्शनमध्ये? नाही आहे. हाँगकाँग देखील नाही आहे. बहरीनच्या नंतर कुठला आहे? मालदीव्स आहे का? मालदीव्स नाही आहे. मट्टा आहे का? माल्टा. ओके. माल्टा या ठिकाणी दिलेला आहे, माल्टा. त्यानंतर एफ नंतर सी आहे, बरोबर. त्यानंतर आहे बांगलादेश आहे आणि शेवटी मॉरिशस. ओके. मॉरिशस या ठिकाणी दिलेलं नाही. सो अशा पद्धतीने आपण ते अरेंज करू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला पठारांचे जे काही निर्मिती आहे आणि कुठले पठार कुठल्या शक्तीमुळे जे काही अंतर्गत शक्ती किंवा बहिर्गत शक्तीमुळे निर्माण झालेले आहेत त्यानुसार या ठिकाणी प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतं. आता या ठिकाणी देखील हे जे प्रश्न आहे ते लॉजिकने आपण सॉल्व्ह करू शकतो. जरी आपल्याला ॲक्युरेट माहीत नसलं तरी थोड्या प्रमाणात का होईना 50-50 ऑप्शनपर्यंत आपण पोहोचू शकतो. आपल्याला माहीत आहे की ग्रीनलँड जो प्रदेश आहे जगातील तो अतिशय बर्फाच्छादित प्रदेश आहे. ओके. बर्फाच्छादित प्रदेश असल्या कारणाने त्याची निर्मिती कशामुळे झालेली असेल तर ग्रीनलँड पठाराची निर्मिती आहे ती कशामुळे झालेली असेल तर हिम नदीच्या कार्यामुळे तयार झालेले ते पठार असेल. ओके. सो डीला 3 नंबरचे ऑप्शन. आता बघा डीला 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये 3 आणि 4 मध्ये आहे, 1 आणि 2 मध्ये नाही आहे. सो असे आपण 50-50 पर्यंत पोहोचलेलो आहोत. ओके. आता जे पर्वतरांग पठार आहेत, आता ज्वालामुखीपासून जे काही तयार झालेले पठार आहेत ते कुठले पठार आहेत तर कोलंबियाचे पठार. ओके. जे उत्तर अमेरिकेतील जो काही कोलंबियाचा जो पठार आहे, ओके, उत्तर अमेरिकेतील कोलंबिया विशेषतः रॉकी माउंटेनच्या जवळपासचा जो प्रदेश आहे ती एकंदरीतच ज्वालामुखीमुळे तप्त असा लावा रस बाहेर पडल्याने ते पठार तयार झालेलं आहे. ज्याप्रमाणे आपल्या भारतामध्ये दख्खनचे पठार आहे त्याप्रमाणे अमेरिकेमध्ये कोलंबियाचे पठार ज्वालामुखी या प्रक्रियेने तयार झालेले पठार आहे. सो सीला 2 नंबरचा ऑप्शन. सीला 2 आणि डीला 3. कुठला पर्याय आहे? सीला 2 डीला 3. तर सीला 2 आणि डीला 3 पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. आता पर्वतांतर्गत जे काही पठार आहेत त्याच्यामध्ये कुठल्या पठाराचा समावेश होतो तर बलुचिस्तान. ओके. बलुचिस्तानचे जे पठार आहे ते पर्वतांतर्गत पठारामध्ये समाविष्ट होतो आणि पर्वतीय प्रदेशामध्ये कॉलोराडोचे पठार. ओके. कॉलोराडोचे पठार कुठे आहे? अगेन उत्तर अमेरिकेमध्ये आहे. कोलंबियाचे पठार या ठिकाणी आपण बघितलं. त्यानंतर आहे ग्रीनलँड या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. त्यानंतर बलुचिस्तान म्हणजे आपल्या ऑस्ट्रेलिया. ओके. बलुचिस्तानचे पठार आहे ज्याला आपण अनाटोलिया वगैरेचा पठार जो एरिया आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सो अशा पद्धतीने जगामध्ये विविध पठारांचे जे काही रचना आहे ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये किंवा पुढच्या स्लाईडमध्ये अजून पठारावर जगातील जे काही पठारे आहेत त्या कुठल्या देशामध्ये आढळतो अशा पद्धतीने एक प्रश्न आलेला आहे, त्या ठिकाणी सविस्तर डिस्कस करूयात. आता आपल्याला एक उद्योगधंद्यांसंदर्भाने किंवा खनिज किंवा जे काही मिनरल्स आहे, खनिज संपत्ती आहे त्या अनुषंगाने जे काही प्रकल्प आहेत, खनिज तेल प्रकल्प, त्या संदर्भाने हे प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. खनिज तेल उत्पादनासंदर्भातील विधाने विचारात घ्या.
या ठिकाणी काही विधाने दिलेली आहेत. जसं ए विधान काय सांगतो, तर नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना रुमानियाच्या मदतीने उभारला गेलेला आहे का? त्यानंतर आहे नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना कुठल्या राज्यामध्ये आहे? आसाममध्ये आहे का? त्यानंतर आहे कोयाली तेल शुद्धीकरण कारखान्यास अंकलेश्वर येथून अशुद्ध तेलाचा पुरवठा केला जातो. कुठले बरोबर आहे? आता सर्वात आधी आपल्याला नुनमती हे कुठं आहे ते आपल्याला बघावं लागेल. ओके, तत्पूर्वी आपण थोडक्यात माहिती घेऊयात. तर गुवाहाटी रिफायनरी ज्यालाच आपण नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना असे आपण म्हणतो. ओके, तर गुवाहाटी रिफायनरीची स्थापना जी आहे ती 1 जानेवारी 1962 रोजी गुवाहाटीतील नुनमती येथे झालेली आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला लक्षात आलं की गुवाहाटी म्हणजे कुठं आहे? आसाममध्ये. सो बी जो विधान दिलेलं आहे ते योग्य असणार आहे. नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना कुठं आहे? आसाम या ठिकाणी. ही भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील रिफायनरी, खूप महत्त्वाचं आहे, भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील रिफायनरी असून ती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ओके, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन IOL या अंतर्गत ती स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, कोणी केलेले होते? तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्या रिफायनरीचे उद्घाटन झालेले आहे. ओके, आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी दिलेलं आहे, ही रिफायनरी रोमनियन सरकार आहे त्या रोमानिया सरकारच्या सहकार्याने या रिफायनरीची एकंदरीतच स्थापना करण्यात आलेली आहे. आणि 1 दशलक्ष मेट्रिक टन इतकी याची क्षमता आहे. ओके, धारण क्षमता किती आहे? तर 1 दशलक्ष मेट्रिक टन. रिफायनरी ही भारतात अप्पर आसाम ऑइल फील्डमध्ये असून कच्च्या तेलावर प्रक्रिया करते. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना कोणाच्या मदतीने? रुमानियाच्या मदतीने, हे देखील बरोबर आहे. आणि तेल शुद्धीकरण कारखाना हे कोणत्या राज्यात आहे? तर आसाममध्ये, हे देखील बरोबर आहे. आता कोयाली तेल प्रकल्प जी आहे ते कोयाली तेल प्रकल्प अंकलेश्वर जे आहे, अंकलेश्वर उत्तर प्रदेशमधील अंकलेश्वर या ठिकाणी, ज्याला आपण बरौनी असे म्हटलं जातो, बरौनी आणि इकडं आसाममधील नाहरकटिया एकंदरीत जी काही पाईपलाईन आहे ते या दरम्यान पसरलेली आहे. सो कोयाली तेल शुद्धीकरण कारखान्यास अंकलेश्वर येथून अशुद्ध तेलाचा पुरवठा केला जातो का? तर हे देखील आपण बरोबर आहे असं म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 3 ABC तीनही विधान बरोबर आहेत. ओके, आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या ठिकाणी प्रश्न देण्यात आलेला आहे की खालील नमूद पृथ्वीच्या भूशास्त्रीय कालखंडातील काळाचा सर्वात जुना ते सर्वात नवीन असा क्रम लावा. कुठला क्रम आहे? सर्वात जुना ते सर्वात नवीन क्रम. या ठिकाणी दिलेला आहे ट्रायसिक कल्प, कार्बोनिफेरस कल्प, कॅम्ब्रियन कल्प, क्वाटर्नरी कल्प आणि पर्मिनियन कल्प. तर मी यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, ते कायम लक्षात असू द्या. तुम्हाला जरी परत असा प्रश्न आला तर तुम्ही त्या ट्रिकनुसार सॉल्व्ह करू शकता. ओके, सो ते ट्रिक आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे की कमिंग कार पार्क इन ट्रायल क्वार्टर. ओके, कमिंग कार पार्क इन ट्रायल क्वार्टर. अशा पद्धतीने एक सेंटेन्स लक्षात ठेवा. तुम्हाला कायम परत हे तुमच्या याच्यामध्ये म्हणजे एकदा बाय हार्ट करा, म्हणजे आपल्याला ते लॉजिक लावायला सोपं जाईल. ओके, सो कमिंग कार पार्क इन ट्रायल क्वार्टर. आता कमिंग कार म्हणजे काय? तर कमिंग म्हणजे काय? तर या ठिकाणी कॅम्ब्रियन पिरियड. ओके, जुना ते सर्वात नवीनकडे कॅम्ब्रियन. कमिंग म्हणजे कमिंगसाठी कॅम्ब्रियन लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आहे कारसाठी कार्बोनिफेरस. ओके, कार्बोनिफेरस. त्यानंतर आहे पार्कसाठी पर्मियन. ओके, पार्कसाठी पर्मियन. त्यानंतर पार्क इन सोडून ट्रायल जी आहे तर ट्रायलसाठी कुठला आहे? तर ट्रायसिक. ओके, ट्रायसिक. त्यानंतर आहे क्वाटर्नरी, शेवटचं जे आहे क्वाटर्नरी म्हणजे शेवटचा. ओके, क्वाटर्नरी. सो एकदा परत सांगतो, कॅम्ब्रियन सुरुवातीला म्हणजे कमिंगसाठी कॅम्ब्रियन. ओके, कमिंगसाठी कॅम्ब्रियन. त्यानंतर आहे कारसाठी कुठला आहे? तर कारसाठी कार्बोनिफेरस. त्यानंतर कमिंग कार पार्कसाठी पर्मियन. ओके, त्यानंतर आहे इन ट्रायल क्वार्टर. ट्रायलसाठी ट्रायसिक आणि क्वार्टर म्हणजे शेवटचा. सो अशा पद्धतीने आपण लक्षात घेऊ शकतो की सर्वात आधी कुठला आहे? तर कॅम्ब्रियन, कमिंग
कार म्हणजे कार्बोनिफेरस. त्यानंतर कुठला आहे तर पार्क, कमिंग कार पार्क पर्मियन इन ट्रायल क्वार्टर. त्यानंतर ट्रायसिक आणि शेवटचा आहे क्वाटनरी. सो डी शेवटचा आणि सी पहिल्यांदा. डी शेवट आणि सी जे पहिलं आहे तेव्हा पर्याय क्रमांक चौथा ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. ओके. सो अशा पद्धतीने ते लक्षात ठेवू शकता. परत तुम्ही ते रिकॉल करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते सहज लक्षात राहील. सो त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे काही ग्लेशियर आहेत ते ग्लेशियर म्हणजे हिमखंड आणि त्याचे ठिकाण कुठे आढळतात ते आपल्याला म्हणजे जोडलेल्या स्वरूपात विचारण्यात आलेलं आहे. सो सियाचीन ग्लेशियर कुठं आढळतो, त्यानंतर आहे रिमो, त्यानंतर आहे गंगोत्री आणि जेमू. तर या ठिकाणी जर एक जरी तुम्हाला माहिती असेल तरी आपण 50-50पर्यंत तरी आपण पोहोचू शकतो. जसं आपल्याला माहिती आहे गंगोत्रीपासून जी काही गंगा नदी आहे त्या गंगा नदीचा जो काही उगम आहे तर या गंगोत्री नदीपासून झाल्याचे आपल्याला माहिती आहे. सो गंगा नदी कुठल्या राज्यामध्ये आहे तर उत्तराखंड. ओके. सो उत्तराखंडमधून ती वाहत असते. सो गंगोत्री जी आहे ग्लेशियर ते गंगोत्री कुठं आहे तर उत्तराखंड या ठिकाणी. ओके. उत्तराखंड या ठिकाणी. सो सीला 3 नंबरचा जो पर्याय आहे, सीला 3 नंबरचा पर्याय कुठं आहे तर या ठिकाणी नाही आहे, या ठिकाणी नाही आहे. म्हणजे 2 आणि 3 म्हणजे 50-50पर्यंत आपण गेलो. यानंतर आहे आपल्याला सियाचीन ग्लेशियर माहीत आहे. सियाचीन ग्लेशियर कुठं आहे तर काश्मीरमध्ये आहे. ओके. सियाचीन ग्लेशियर कुठं आहे तर काश्मीरमध्ये. सो एला 1 नंबरचा पर्याय. आता एला 1 नंबरचा पर्याय म्हणजे फक्त पर्याय 2 नंबरचा पर्याय क्रमांक 2 यामध्ये सियाचीन, काश्मीर, त्यानंतर रिमो कुठं आढळतो तर आपल्याला कुठं आढळतो तर काराकोरम या पर्वत रांगामध्ये आढळतो किंवा त्या क्षेत्रामध्ये. त्यानंतर जे काही झेमू आहे तर झेमू आपल्याला सिक्कीममध्ये दिसून येतो. ओके. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी एक चार्ट दिलेला आहे ते बघा. झेमू कुठं आहे तर झेमू या सिक्कीम राज्यामध्ये आहे किंवा सिक्कीमचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर गंगोत्री कुठं आहे तर गंगोत्री सोर्स ऑफ गंगा, ज्याला आपण जी सुरुवातीची भागीरथी म्हणून म्हटलं जाते तर ती UKमध्ये उत्तराखंडमध्ये आहे. ओके. सो गंगोत्री जी आहे ती उत्तराखंडमध्ये आहे. त्यानंतर सियाचीन ग्लेशियर काश्मीरमध्ये आहे, हे देखील आपल्याला माहिती असायला हवं. ओके. आणि त्याच्यानंतर जे आहे कुठलं रिमो आपल्याला कुठे दिसून येते तर जो काही काराकोरम रांग आहे त्या ठिकाणी आपल्याला ते दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी काही दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही रीड करू शकता. बाटुरा जे ग्लेशियर आहे ते जम्मू काश्मीर काराकोरम पर्वतरांगात आहे. खुर्दोपिन नावाचं जे काही ग्लेशियर आहे ते काराकोरम. हिस्पार देखील काराकोरम रांगेत जम्मू काश्मीरमध्ये. बैफा हे देखील आहे काराकोरममध्ये. बाल्टारा देखील जम्मू काश्मीर काराकोरम पर्वतरांगेत आहे. त्यानंतर आहे सोमोलुंगमा. ओके. हे देखील काराकोरम रांगेतच आहे. दायमर नावाचं जे काही हिमखंड आहे ते देखील आपल्याला काराकोरम रांगेमध्ये. आणि सियाचीन. ओके. अशा पद्धतीने जवळपास 8पेक्षा जास्त जे काही आहेत ते आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये आणि विशेषतः काराकोरम रांगेत किंवा काराकोरमचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी आपल्याला हे हिमखंड दिसून येतं. गंगोत्री कुठं आहे तर उत्तरकाशी उत्तराखंड या ठिकाणी. ओके. मिलम नावाचा कुठं आहे हिमखंड तर उत्तराखंडमध्येच आहे अगेन. जेमू नावाचा जो काही आहे तर सिक्कीममध्ये या ठिकाणी आपल्याला हिमखंड दिसून येतं. आणि पिंडारी नावाचा जो काही हिमखंड आहे तो आपल्याला नंदादेवी उत्तराखंडमध्ये दिसून येतो. सो अशा पद्धतीने काही हिमखंड आहेत म्हणजे ग्लेशियर ते आपल्याला माहिती असायला हवं. ओके. आता या ठिकाणी राष्ट्रीय उद्याने आणि राष्ट्रीय उद्याने म्हणजे काय तर अभयारण्ये जे आहेत नॅशनल पार्क्स ते आणि ते कुठल्या राज्यामध्ये आढळतात ते आपल्याला माहिती असायला हवं. ओके. ते माहिती असणे अपेक्षित आहे. तर आपल्याला माहितीच आहे जी बंदीपूर नॅशनल प्रकल्प आहे किंवा नॅशनल पार्क जी आहे ते कुठे आढळतो तर बंदीपूर हे नॅशनल पार्क कुठं आहे तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे. ओके. केवलादेव राष्ट्रीय उद्यान कुठं आहे तर आपल्याला दिसून येतो राजस्थानमध्ये. इंद्रावती कुठं आहे तर छत्तीसगडमध्ये आहे. आणि मानस म्हणजे चर्चेत म्हणजे सातत्याने न्यूजमध्ये चर्चेत असतात. ओके. सो मानस कुठं आहे तर आसाम या राज्यामध्ये दिसून येतो. सो अला 3 नंबरचा पर्याय कुठं आहे या ठिकाणी नाही आहे. यामध्ये दुसऱ्या ऑप्शनमध्ये पण नाही, तिसऱ्या पण मध्ये पण नाही. म्हणजे शेवटचा जो पर्याय क्रमांक 4 जे आहे ते योग्य पर्याय असं आपण म्हणू शकतो. सो या ठिकाणी काही नॅशनल पार्क दिलेले आहेत. ओके. नॅशनल पार्क संदर्भाने तर ते तुम्ही बघू शकता. सर्वाधिक जे नॅशनल पार्क आहे ते कुठे आहे तर मध्य प्रदेश राज्यामध्ये दिसून येतो. किती आहे तर 11 राष्ट्रीय उद्यान आहेत. ओल्डेस्ट म्हटलं तर जिम कॉर्बेट, ज्याला आपण रामगंगा नॅशनल उद्यान देखील म्हटलं जातो. सध्या नामकरण त्याचं बदल करण्यात जो प्रस्ताव आहे तो दिलेला आहे. सो जिम कॉर्बेट उत्तराखंडमधील ओल्डेस्ट आहे.
महाराष्ट्रामध्ये किती आहेत तर 6 नॅशनल पार्क आहेत सध्याच्या घडीला. ओके. सो अशा पद्धतीने बाकीचे जे काही नॅशनल पार्क आहेत ते तुम्ही या टेलिग्राम चॅनलवर ही PDF डाउनलोड करून ते परत रीड करू शकता. ओके. म्हणजे ॲटलिस्ट पेपरला जाण्याच्या आधी हे नक्कीच तुम्ही रिवाईज करा, म्हणजे आपल्याला त्या लेवलचा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये डेव्हलप झालेला असेल. आता या ठिकाणी मी म्हणजे मागील स्लाईडमध्ये तुम्हाला सांगितले होते की ज्या काही जागतिक पठार आहेत त्यांच्या विविध खंडांशी जोड्या लावायच्या आहेत, ते आपल्याला परत येणार आहे म्हणून. सो या ठिकाणी ते प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. कोलंबिया पठार कोणत्या खंडात आहे, त्यानंतर आहे बोलिव्हियाचे पठार, त्यानंतर आहे सेंट्रल मॅसिव्ह पठार कुठल्या खंडात दिसून येतो आणि युनानचे पठार कुठल्या खंडात दिसून येतो. तर कोलंबिया पठार आपण बघितलं आहे उत्तर अमेरिकेमध्ये दिसून येतं. कोलंबियाचे पठार उत्तर अमेरिका. ओके. त्यानंतर बोलिव्हिया पठार कुठं दिसून येतो तर बोलिव्हिया जी आहे तर आपल्याला दक्षिण अमेरिकेमध्ये दिसून येतो. ओके. बोलिव्हिया कुठं दक्षिण अमेरिकेमध्ये. ओके. 3 नंबरचा पर्याय. ओके. कोलंबिया उत्तर अमेरिकेत, बोलिव्हिया दक्षिण अमेरिकेत. सेंट्रल मॅसिव्ह पठार, आता सेंट्रल मॅसिव्ह पठार कुठं दिसून येतो तर मॅसिव्ह सेंट्रल या ठिकाणी, तर ते आपल्याला आशिया खंडामध्ये युरोप खंडामध्ये दिसून येतो. ओके. कुठं आहे, हां या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी म्हणजे युरोप खंडामध्ये आहे. ओके. सेंट्रल मॅसिव्ह पठार कुठं आहे तर युरोप खंडामध्ये. आणि युनानचे जे काही पठार आहेत, युनानचे पठार कुठं आहे तर हे आपल्या आशिया खंडामध्ये दिसून येतं. सो ए जे आहे त्याला 4 नंबरची जोडी, बीला 3 नंबरची, त्यानंतर आहे सीला 2 नंबरची आणि डीला 1 नंबरची. 4, 3, 2, 1 पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे, तसं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. सो या ठिकाणी काही पठारं दिले आहेत ते आपल्याला माहिती असायला. जी कोलंबियाची जी काही पठार आहे त्याला स्नेक प्लॅटो देखील म्हटलं जातो, हे सुद्धा लक्षात असू द्या. ओके. स्नेक पठार कुठला आहे जर असा प्रश्न आला तर कोलंबियाच्या पठाराला स्नेक पठार देखील म्हटलं जातो आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता या ठिकाणी महाराष्ट्रातील ज्या काही 2011ची जी काही जनगणना आहे आणि त्यानुसार जिल्ह्यांच्या जो काही घनतेसंदर्भाने कुठल्या जिल्ह्यामध्ये घनतेनुसार त्यांचा एकंदरीत आपल्याला उतरता क्रम या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके. लोकसंख्येच्या घनतेनुसार जिल्ह्यांचा उतरता क्रम. कोल्हापूर, त्यानंतर आहे जळगाव, पुणे, नागपूर आणि सोलापूर. सो या ठिकाणी 2011च्या जनगणने काही ऑफिशियल वेबसाईटवरून ही आकडेवारी गोळा केलेली आहे. ते तुम्ही नंतर स्क्रीनशॉट वगैरे घेऊन किंवा PDF मध्ये हे रीड करू शकता. ओके. आता या ठिकाणी काही मॅपद्वारे सुद्धा आपण ते जनगणना अभ्यास किंवा जिल्ह्यांची जी काही लोकसंख्येची घनता आहे ते देखील आपण अभ्यासू शकतो. सो या ठिकाणी कोल्हापूरचं जर बघायचं झालं तर कोल्हापूरचं जी काही एकंदरीतच घनता आहे ते कोल्हापूरची घनता किती आहे तर 504. ओके. त्यानंतर सोलापूरचे देखील आपल्याला विचारण्यात आलेलं आहे 290. ओके. पुणेचे 603, त्यानंतर जळगावचे 360, त्यानंतर आहे नागपूरचे 470. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. कोल्हापूरचं किती तर कोल्हापूरचं आहे 504. ओके. 504 कोल्हापूरचं. ओके. त्यानंतर पुणेचे किती आहे तर पुणे 603. पुणे 603 म्हणजे सर्वाधिक जी काही घनतेनुसार जर पहिला जो प्रथम क्रमांक लागेल तो पुण्याचा लागेल या ठिकाणी. ओके. पुणे आहे 1 नंबर. ओके. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर कोल्हापूर. ओके. त्यानंतर आहे तिसऱ्या क्रमांकावर कुठला शहर असेल, कुठला जिल्हा असेल तर जे काही नागपूर आहे तर नागपूरमध्ये आपल्याला दिसून येतो 470 म्हणजे तिसरा क्रमांक नागपूरचा असणार आहे. त्यानंतर चौथा क्रमांक असणार आहे जळगावचं किती आहे तर 360. ओके. सो चौथा जळगाव आणि 5वा जो आहे सोलापूरमध्ये केवळ आपल्याला 290 दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने CADBE म्हणजे पर्याय क्रमांक 4 चौथा पर्याय योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. सो काही या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याची जी काही घनता आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, ते तुम्ही नंतर रीड करू शकता. ओके. आता या ठिकाणी अतिशय बेसिक किंवा फॅक्च्युअल गोष्टी संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जास्त डिटेल या ठिकाणी दिलेलं नाही. मात्र जी काही किर्लोस्कर कंपनी आहे त्याची स्थापना 1921च्या दरम्यान 21-22 जी झालेली होती, विशेषतः 21 त्या संदर्भाने 100 वर्ष पूर्ण झालेले होते. या अनुषंगाने 2022 हे आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. सो या ठिकाणी कोणता उद्योग शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करते. ओके. म्हणजे कुठला उद्योग शेती अवजारांचे उत्पादन करण्यास अग्रेसर आहे. ओके. तर आपल्याला सर्वांना माहीत आहे किर्लोस्कर. जर तुम्ही शेतकरी
कुटुंबातील असाल तर तुम्हाला माहीत आहे जी काही आपण मोटार वगैरे खरेदी करतो किंवा इतर जे काही शेती संदर्भात जे आपण टेक्नॉलॉजी किंवा अवजारे यंत्र वगैरे खरेदी करतो तर ते मोस्ट ऑफ द टाईम किर्लोस्कर या कंपनीचे आपल्याला दिसून येते. ओके, सो पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी भारतातील नद्या व त्यावरील धबधबे, कुठल्या नदीवर कुठले धबधबा आपल्याला दिसून येतात ते आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो शरावती नदी, आता शरावती नदी जी आहे तर शरावती नदीवर आपल्याला कुठला धबधबा, तर या ठिकाणी जोग धबधबा दिसून येतो. ओके, शरावती नदी कुठं आहे तर या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये जी काही शरावती नदी आहे त्या शरावती नदीमध्ये जोग धबधबा दिसून येतो. नर्मदा नदीवर कुठला आहे तर नर्मदा नदीवर आपल्याला दिसून येतो कपिलधारा. ओके, कपिलधाराच्या सोबतच धुवाधार धबधबा देखील आपल्याला नर्मदा नदीवर दिसून येतो. सो बला 4 नंबरचा. कावेरी नदीवर कुठला आहे तर कावेरी नदीवर शिवसमुद्रम. ओके, कावेरी नदीवर कुठला आहे तर शिवसमुद्रम या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर घटप्रभा नदीवर कुठला तर गोकाक नावाचा धबधबा कुठं आहे तर घटप्रभा नदीवर. म्हणजे अला 3 नंबरची जोडी, त्यानंतर बला 4 नंबरची, सीला 1 नंबरचं आणि डीला 2 नंबरचं. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे. या ठिकाणी काही आणखी दिलेल्या सहस्त्रधारा, धुवाधार. ओके, त्यानंतर कपिलधारा जी काही नर्मदा नदी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर गोकाक कुठं तर घटप्रभा नदीवर आहे. त्यानंतर आहे जोग. मेकेडातू जे आहे दूधसागर. ओके, मांडवी नदीवर गोवा राज्यातील दूधसागर हे धबधबा आहे. सो अशा पद्धतीने वेगवेगळे धबधबे या ठिकाणी मॅपच्या माध्यमातून दिलेलं आहे. सो आता या ठिकाणी तुम्हाला एक होमवर्क असणार आहे. या मॅपमध्ये जी काही धबधबे दिलेले आहेत ते एकदा गुगलवर सर्च करा आणि कुठल्या नदीवर आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा किंवा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन केलं ते तर उत्तमच. ओके, सो आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. शेवटचा प्रश्न असणार आहे आपल्या या प्रश्नपत्रिकेतील विश्लेषण सिरीजमधला या 2021 या वर्षातील. सो या ठिकाणी सूर्यमालेतील जे काही ऑर्बिटल पिरियडनुसार जे ग्रह आहेत त्यांची एकंदरीत सूर्याभोवती जे काही परिभ्रमण ते करीत असतात तर त्यांचा एकंदरीत कालावधी किती आहे ते आपल्याला माहिती असायला हवं. सो मर्क्युरी ज्याला आपण बुध म्हणतो, बुध ग्रहाचा जे काही कालावधी आहे ते किती 88 दिवस. त्यानंतर शुक्र व्हीनस ज्याला आपण म्हणतो 225 दिवस. त्यानंतर आपली पृथ्वी 365 दिवस. मार्स म्हणजे मंगळ ग्रह 687 दिवस. ज्युपिटर ज्याला आपण गुरु म्हणतो तर त्यांना म्हणजे सूर्याचे परिभ्रमण करण्यास 12 वर्ष लागतात. ओके, गुरुला. त्यानंतर आहे सॅटर्न म्हणजे शनी ग्रहाला 29 वर्ष. आणि युरेनसला किती 84 वर्ष. आणि सर्वाधिक कोणत्या ग्रहाला लागतो तर 165 वर्ष नेपच्यून या ग्रहाला लागतो. ओके, सो 165 वर्ष सर्वाधिक कालावधी सूर्याचे परिभ्रमण करण्यास लागणारा ग्रह कुठला आहे तर नेपच्यून. ओके, आणि सर्वात कमी बुध. सो या ठिकाणी चार्टच्या स्वरूपात तुम्ही हे बघू शकता. ओके, त्यांची एकंदरीत या ठिकाणी लांबी देखील दिलेली आहे, सूर्यापासून अंतर दिलेलं आहे. आता बुध ग्रहाची जी काही आहे तर 57,90,000. ओके, एक मिनटं. 57 लाख नाही, हे किती आहे तर 5,79,09,175 किलोमीटर. ओके, 5,79,09,175. ओके, थोडा झूम करूयात म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसेल. सो या ठिकाणी बघू शकता 5,79,09,175 आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा 88 दिवसात. ओके, सो या ठिकाणी स्वतःभोवती किती दिवसात ते परिवलन घडून येते बुधचं तर 59 दिवस. सो या ठिकाणी विविध ग्रहांसंदर्भात दिलेलं आहे ते तुम्ही रीड करू शकता. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी जो पर्याय असणार आहे जवळ असणारा तर 88 दिवस लागणारा ग्रह कुठला आहे तर सूर्याभोवती तर 88 दिवस बुध. पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असं आपण म्हणू शकतो. सो अशा पद्धतीने आपण 2021 या वर्षी भूगोल या विषयाअंतर्गत जे काही प्रश्न आयोगाने विचारलेले होते राज्यसेवा पूर्व परीक्षेत ते आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. ओके, सो भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.